लेट्स स्टार्ट द मेकअप. मी 10 मिनिटापूर्वी मॉइश्चरायझर लावून घेतलं होतं आणि त्यावरच मी एसेन्सचं ग्लो प्रायमर लावलं आहे. आता फेसवरचे पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट लपवण्यासाठी मी कन्सिलर वापरते. हे इनसाइडचं कन्सिलर आहे आणि माझी शेड आहे MN35. यामध्ये थोडासा ऑरेंजपणा असल्यामुळे ते माझ्या डार्क सर्कल्सला खूप चांगल्या प्रकारे कव्हर करतं. आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी एक छोटासा ब्युटी ब्लेंडर वापरला आहे. तो मी आधी ओला करून घेतला होता, त्यामधले एक्सेस वॉटर रिमूव्ह करून घेतलं आहे आणि आता त्यांनी ब्लेंड करून घेते आहे फेसला. फाउंडेशनसाठी आज मी मेबेलिन फिट मीचं फाउंडेशन वापरणार आहे आणि माझी शेड आहे 332. मला आजचा लूक जरा नॅचरल हवा आहे, म्हणून मी तो ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करून घेणार आहे. फाउंडेशन चूज करताना शक्यतो आपल्या स्किनला मॅच होईल असंच करावं. पण जर एखादं फाउंडेशन ऑक्सिडाईज होत असेल हुडा ब्युटीसारखं, तर एखाद दोन शेड लायटर घेतलं तरी चालतं. मग ते जेव्हा ऑक्सिडाईज होतं तेव्हा आपल्या स्किन टोनला परफेक्टली मॅच करतं. फाउंडेशन व्यवस्थितपणे ब्लेंड करून झालं तर आता मी त्यावर लव्ह अर्थ ब्रँडचं लिप आणि चीक टिंट लावून घेणार आहे, जेणेकरून माझ्या ब्लशसाठी एक बेस बनेल आणि ते मी त्या सेम ब्युटी ब्लेंडरने ब्लेंडसुद्धा करणार आहे. नेक्स्ट स्टेप आहे फेस हायलायटिंग. त्यासाठी मी मेबेलिन फिट मीचं माझं कन्सिलर वापरते आणि याची शेड आहे 30 हनी. या लुकसाठी मला फेस जास्त हायलाईट करायचा नव्हता आणि हे कन्सिलर माझ्या स्किनला परफेक्टली हायलाईट करतं. ते फक्त माझ्या स्किनपेक्षा एखाद दोन शेडने लाईटर आहे. जर तुम्हाला प्रॉपर फुल ग्लॅमवाला हायलायटिंग लुक हवा असेल तर तुम्ही लाईटर शेडचं सुद्धा कन्सिलर वापरू शकता. ॲज यू कॅन सी, मी कन्सिलर फक्त डोळ्याच्या सुरुवातीच्या भागावर आणि डोळ्याच्या शेवटच्या भागावरच लावून घेतलं आहे. एकदा कन्सिलर नीट व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेतलं आणि ते थोडंसं सेट झालं तर आपण त्यावर लूज पावडर लावून घेणार आहोत, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकून राहील. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही फक्त अंडर आईज वगैरे सेट करून घेऊ शकता, पण माझी स्किन कॉम्बिनेशन असल्यामुळे ती ऑइल प्रोड्यूस करते, मग त्यामुळे मी पूर्ण फेस सेट करून घेते. इथे मी आयशॅडो पॅलेटमधूनच एक ग्रेइश कलरची शेड वापरून माझे आयब्रोज फिल करून घेते नॅचरल लुकसाठी. आता मी आयलिड्सवर पुन्हा ते कन्सिलर लावून घेते, जेणेकरून एक बेस तयार होईल आणि ते सुद्धा आपल्याला लूज पावडरने सेट करून घ्यायचं आहे. आता आपण आय मेकअपला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले मी एक ऑरेंजिश ब्राऊन शेड घेतली आहे आणि ती फक्त आउटर आय कॉर्नरला डिपॉझिट करते आहे आणि ती सेम शेड घेऊन मी क्रीजवर सुद्धा ब्लेंड करणार आहे. आणि ही शेड वापरताना मी एक फ्लफी असा ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे. त्यानंतर उरलेल्या डोळ्यावर मी बोटाने शिमर शेड लावून घेते. ही एक कॉपरिश पिंकिश अशी खूप छान शिमर शेड आहे. एक क्लीन असा ब्लेंडिंग ब्रश घेऊन मी मला जिथे कुठे एक्स्ट्राचा प्रोडक्ट लागल्यासारखं वाटतंय ते कमी करून घेते. आता एका अँगल ब्रशने मी ब्लॅक कलरचा आयशॅडो घेतलाय आणि त्यानेच आय लाईन करून घेते. त्यानंतर मस्कराचे 2-3 कोट्स लावून घेतले आहेत. जर तुम्ही माझे रेग्युलरली व्हिडिओज बघत असाल तर हा मस्करा कुठला हे तुम्हाला माहीतच असेल. आता आय लुक बॅलन्स करण्यासाठी मी लोअर लॅश लाईनला सुद्धा ब्राऊन कलरच्या आयशॅडोने लाईन करून घेते आणि ते ब्लेंडसुद्धा करायचं आहे. त्यानंतर नार्सचा ब्लश वापरलेला आहे इथे आणि फेसवर ग्लो येण्यासाठी आणि केलेला मेकअप सेट करण्यासाठी मी ब्लू हेवनचा सेटिंग स्प्रे वापरला आहे. आता मी स्विस ब्युटीच्या बर्गंडी कलर लिप लायनरने लिप लाईन करून घेते आणि लिप्स फिल करण्यासाठी शार्लेट टिलबेरीची वॉक ऑफ नो शेम ही लिपस्टिक वापरली आहे. सो
दिस इज द फिनिश्ड लुक.